तर भरपूर लाडक्या बहिणींचे असे वेगवेगळे कमेंट आहेत, की आता भरपूर जणांनी अंगणवाडीमध्ये फॉर्म दिलेले आहेत. कोणी-कोणी अंगणवाडीमध्ये फॉर्म दिले असेल, तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि जर बघितले तर भरपूर लाडकी बहीण असे आहेत, की जे पहिलं आय-टी-आर भरत होते, बट आय-टी-आर आता भरत नाहीये. तरी सुद्धा त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. तर हे किती जणांचं असं कारण आहे? म्हणजे किती जणांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे? भरपूर जण असं असेल तर तुम्ही पण सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण की मी ऑफिसमध्ये सुद्धा मी गेलतो. तर तिथे सुद्धा मला काय सांगितले, की भरपूर लाडक्या बहिणींचं हे प्रॉब्लेम आहे. तर या बाबतीत जर बघितलं ना, तर असे कोणाकोणाचे प्रॉब्लेम आहेत? तुम्ही सांगा मला कमेंट करून सांगा. तर त्या बाबतीत आहे, काय झालेलं आहे, की भरपूर जण आता मला पाठीमागच्या वेळी किंवा माझ्या शॉपमध्ये पण आलेले आहेत. भरपूर जण असं आलेले आहेत. तर त्यामध्ये भरपूर जणांचं मी काय बघितलेलं आहे, की आय-टी-आर पहिलं भरत होते. 2 वर्ष अगोदर भरत होते, 1 वर्ष अगोदर भरत होते. पण त्यानंतर ते सगळं नील झालेलं आहे. आय-टी-आर आता भरतच नाहीये. तरी सुद्धा त्यांचा हप्ता बंद झालेला आहे आणि त्यांनी ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आले. मी त्यांना ऑफिसमध्ये पाठवलं होतं. ऑफिसमध्ये जाऊन आल्यानंतर ना, तरी सुद्धा तिथे त्यांना काय सांगितले, की तुम्ही आय-टी-आर भरताय म्हणून असं तिथं नाव दाखवत आहे. तर अशा अजून बाकीचे किती लाडकी बहिणींचे हे प्रॉब्लेम आहे. तर हे जे आहे, या प्रॉब्लेमबद्दल आणि अंगणवाडी सेविकाकडे जे लाडकी बहीण फॉर्म दिलते के-वाय-सीसाठी, त्यांचं ई-के-वाय-सी तिथून झाली आहे, नाही झाली आहे, तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. तर काय ह्याचा प्रॉब्लेम आणि ह्याचा उपाय काय आहे? मी तुम्हाला आता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ म्हणून स्किप करू नका. 1 2 ते 3 मिनिटामध्ये मी तुम्हाला सगळं सांगेन आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. ओके. तर आता आपण जाणूया, की ज्या लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडीमध्ये फॉर्म दिलते, तर ते लाडक्या बहिणींचं अजून के-वाय-सी झालीच नाही असं एक-एक ठिकाणी सांगितलं जात आहे. म्हणजे ऑफिसमध्ये गेले ना तर के-वाय-सी झालीच नाही म्हणून सांगत आहे. असं का झालेलं आहे? कारण की भरपूर लाडकी बहिणींचे जे फॉर्म अंगणवाडीमध्ये दिलते त्यांची ऑनलाईन एकदाही सुद्धा के-वाय-सी झालेली नाही. डायरेक्ट अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म दिले होते. कारण की के-वाय-सी झाली नाही म्हणून. बट अंगणवाडी सेविकाकडून फॉर्म जे वर गेलेले आहेत, तर ते लास्टच्या वेळेला एक-एक जणांची फॉर्म गेलेले आहेत. म्हणजे की आता अंगणवाडी सेविकामधनं जे फॉर्म ऑफिसमध्ये गेलते वरती महिला बाल विकास मंडळमध्ये, तर तिथे सुद्धा तिथे जे बंद करत होते ते निघायचं फॉर्म, त्याच्याबरोबर थोडे दिवस अगोदर गेलते फॉर्म. तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहे ते चेकिंगच झालेलं नाहीये. चेकच झालेलं नाहीये. त्यामुळं त्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झालीच नाही असं दाखवतंय. आणि जर बघितले तर अंगणवाडी सेविकाकडनं जर बघितले तर भरपूर अशा ठिकाणी आहे असं झालेलं आहे, की फॉर्म वरती सुद्धा गेलेले नाहीयेत. एक-एक ठिकाणीकडून असं म्हणत नाहीये, की सगळीकडनं एक-एक ठिकाणीकडून फॉर्म वरती सुद्धा गेलेले नाहीत. बट एक ठिकाणाहून फॉर्म वरती जाऊन सुद्धा त्यांचं ई-के-वाय-सी होत नाहीये म्हणून दाखवत आहे. कारण की जे ऑफलाईन चेकिंग होती, तर ती ऑफलाईन चेकिंग सरळ झालीच नाहीये. तर राहिली गोष्ट आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला उपाय पण सांगतो पुढे. आय-टी-आर भरताय तर आय-टी-आरमुळे सुद्धा तुमचं जे हप्ता बंद आहे म्हणून दाखवत आहे. तर ते हप्ता बंद का आहे? असं का दाखवत आहे? कारण की आय-टी-आर ज्यांचं भरत पहिले नील झालेलं होतं, तर तुम्ही एकदा आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्यायला पाहिजे. कारण की आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच ते तुम्हाला तिथे दाखवणार आहे आणि तुम्ही फक्त आधार कार्ड नाही, तुम्ही बँक अकाउंट तुमचं तिथं सुद्धा बँकेमध्ये तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. बँकेची ई-के-वाय-सी वेगळी असते. तिथे ई-के-वाय-सीचा फॉर्म भरा, ते नील आहे म्हणून ते दाखवतंय किंवा किंवा जर ते तसं नसेल, तरी सुद्धा तुम्ही एक काम करा, डायरेक्ट तुमचं बँकेचं जे लिंक आहे, ते तुम्ही लिंक चेंज करा. दुसऱ्या बँकेचं लिंक करून घ्या. असं करून तुम्ही एकदा हे उपाय बघा. तर ह्यामध्ये नंतरनं कदाचित आता पुढे आणि परत ई-के-वाय-सी सुरू झाली, तर त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि लवकरात लवकर ई-के-वाय-सी सुरू पण होणार आहे. तर मी लवकरच अपडेट देणार आहे. बट अपडेट पहिलं मेंबरशिपच्या लोकांनाच भेटणार आहे लवकर. म्हणून जे सबस्क्राईब केले असेल, जे कोण नवीन नाही केले असेल, तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि मेंबरशिपला जॉइन व्हा. जॉइनचं बटन आहे ते सबस्क्राईब केल्यानंतर तिथे जॉइन व्हा. म्हणजे तुम्हाला जे नवीन अपडेट असेल, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला कळणार आहे. तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.